आरव, तुझे भाई आजच्या दिवसात तरी घरी येणार आहेत की गेले हिमालयात संन्यास घ्यायला? तिथे जाऊन तरी काय करणार रे हे? ह्यांच्या गरम डोक्याने तर तो हिमालयही वितळून जायचा. रात्रीच्या जेवणानंतर सिया गार्डन मध्ये येऊन तिची पूर्ण चिडचिड आरववर काढत होती. काय करणार, ती तरी कोणासमोर बोलणार होती ना. पण तिला चिडताना बघून आरवने मनातच कपाळावर हात मारून घेतला. आज नक्की मी कोणाचं तोंड बघून उठलोय काय माहीत. एकतर दिवसभर भाईने फैलावर घेतलेलं, आता घरी ही शांती नाही. आधीच 2 मुलींनी माझं आयुष्य काय कमी झंड केलंय का? त्यात ही बयाही माझ्यावरच सरफडतीये. म्हणजे देवाला माझं नशीब लिहिताना करुणा, दया हे भाव आठवलेच नाहीत का? की तेही जाणून बुजून विसरले. तरी चला, हिचा एक वेळ मी सगळं ऐकूनही घेईन. शेवटी माझी ही गोड वहिनी माझी जान आहे. पण त्या दोघींना तरी उचल रे बाबा, म्हणजे निदान मी त्यांच्या जाचातून तरी सुटेन. आरव कपाळावर बोट घासत विचारात हरवला होता. आज दिवसभर अग्नेयने जे स्टाफची काशी घातलेली त्यात ह्या लेकराचा नंबर तर टॉपवर होता. त्यामुळे पूर्ण स्टाफ समोर त्याच्या भावानेच जणू त्याची धिंड काढलेली. आरव, तू तरी काही बोलणार आहेस की तू पण जातो आता त्यांच्या मागे? सियाचा चिडका स्वर परत त्याच्या कानावर पडला तशी त्याची तंद्री तुटली. त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं तर खरंच ती आता रडायच्याच घाईवर आलेली. अगं हो माझ्या आई, किती तो राग. इतकी तनतन केलीस तर ते ठणकणारं डोकं शांत राहील का? आरव तिचा हात पकडून तिच्याकडे पाहत बोलला. ही निरागस बाहुली त्याच्या भाईसाठी किती प्रिशियस आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं. म्हणून तर तिला जीवापाड जपत होता तो. हे तुला कळतं तर त्यांना का कळत नाही? का इतका त्रास देतायत मला? सियाने कसबस स्वतःच्या डोळ्यातलं पाणी अडवून ठेवलेलं. सिया, आज भाईला खरंच खूप कामाचा लोड आहे ग. बट नाऊ डोंट वरी. रॉकी दादाचा मेसेज आलेला की भाई निघालाय ऑफिस मधून, पण तो फक्त फाईल घ्यायला येत आहे. लगेच परत जाणार आहे वाटतं. आता त्याला कसं थांबवायचं ह्याचा विचार करावा लागेल. आरव सियाचा हात पकडून चालता चालता तिला समजावणीच्या सुरात सांगतच होता की आता त्याचं ऐकून तिच्या कपाळावरची शीड तडतडली ना. म्हणजे ते फक्त फाईल घ्यायला येत आहेत? ती रद्दीच्या किमतीत भंगारवाल्याला विकली जाणारी फाईल माझ्यापेक्षा ह्यांना जास्त महत्वाची आहे का? सिया चिडतच आता रागाने लाल झाली. पण तिचं बोलणं ऐकून इथे आरवचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं होतं. ऑलमोस्ट 200 करोडच्या प्रोजेक्ट फाईलची तुलना ती भंगारवाल्याच्या रद्दी बरोबर करत होती. नक्की तिने त्या फाईलची इज्जत काढली होती की त्या भंगारवाल्याची इज्जत वाढवली होती हे तर तिचं तिलाच माहीत. पण आता तिचा राग बघता आरवने त्या फाईलचा विषय बाजूलाच ठेवला. नाहीतर त्याला पण त्याच भंगारवाल्याच्या लाईनीत बसवेल ही मुलगी. सिया बाबा, तू शांत हो प्लीज. तू तुझ्या या नुकत्याच आपटलेल्या मेंदूवर जास्त जोर देऊ नको राणी. नाहीतर ते स्टिचेस निघून त्यातून तो मेंदू टुनकन उडी मारून बाहेर यायचा. मी आहे ना, मी करतो काहीतरी. आरव तिच्या खांद्याला पकडून तिला जवळ घेत तिच्या पाठीवर शांतपणे थोपटू लागला. ती रागात अक्षरशः थरथरत आहे हे दिसत होतं त्याला. भंगारवाल्याला जास्तच मनावर लावून घेतलं होतं वाटतं तिने. वहिनी, मामीने हे हळदीचं दूध तुझ्यासाठी पाठवलंय. ह्याने तुझी जखम लवकर रिकवर होईल असं ती म्हणत होती. नित्या नुकतीच तिथे येत तिच्यासोबत आलेल्या स्टाफला सियाकडे ग्लास करायला सांगते. पण तिला पुन्हा शॉर्टवर बघून इथे आरवचं तोंड आकसलं ना. नित्या, तुझ्या हातात एक ग्लास उचलण्याची ही ताकद नव्हती का?
जे तू एवढ्याशा कामासाठीही स्टाफला घेऊन आलीस. सिया काही बोलायच्या आतच आरवचा तक्रारीचा पिटारा सुरू झाला ना. ह्याला तर ही मुलगी एक नजर बघवत नाही का? जे बघेल तेव्हा त्या लेकराच्या मागेच असतो. सॉरी बाबा, बेबी ग्लास घेतच होत्या, पण मीच म्हणालो मी येतो म्हणून. ते मागच्या टाइमला त्यांच्या हातावर चहा सांडल्यापासून मोठ्या मॅमची ऑर्डर आहे त्यांना किचन मधलं कोणतंच काम करू द्यायचं नाही म्हणून. तो स्टाफ आरवला वाकून अगदी अदबीने सांगतो. तसं नित्याने त्याच्याकडे डोळे बारीक करून थोडं रागात बघितलं. तशी त्याने लगेच नजर चोरली. या मॉमने पण ना हिला जास्तच डोक्यावर चढवून लाडोबा करून ठेवलंय, म्हणूनच हिच जास्त फावतं ना. आरवने मनातच चडफड केली. काय नित्या, तुला तुला भाजलं होतं कुठे? सिया काळजीने पटकन पुढे येऊन नित्याचे हात चाचपडू लागली. जणू काय तिला आत्ताच भाजलं आहे. सियालाही नित्याची ओव्हर केअर करताना बघून आरवचं तोंडच उतरलं. साहेब लगेच जळू लागले ना. सिया त्या गोष्टीला मंथ होऊन गेला आहे, त्यामुळे त्या जखमा कधीच्या सुकल्याही. मग आत्ता तू फुंकर मारून काय करणार? आरवने सियाला परत स्वतःजवळ ओढताच नित्याला त्याचं हसूच आलं. त्याच्या या स्वभावाला ती पूर्ण ओळखून होती. अरे पण सिया परत काळजीने नित्याकडे बघते. वहिनी डोंट वरी, मी ठीक आहे, पण तू हे मिल्क पी बरं. नित्या परत त्या स्टाफला इशारा करताच तो दुधाचा ग्लास समोर करतो. नाही नको नित्या, आता माझी अजिबात इच्छा नाही. सियाचा परत नाराजीचा स्वर बाहेर पडला. तिला सध्या फक्त एकच जिवंत गोष्ट हवे होती, ती म्हणजे अग्नेय. बस बाकी काही नको. असं कसं नको? तुला एनर्जीची गरज आहे. आरवने तो ग्लास उचलून सियाकडे बघितलं. आरव प्लीज. सिया अजूनच तिच्या गोष्टीवर ठाम होती. ते बघून आरवने एक नजर त्या हातातल्या ग्लासकडे पाहिलं आणि तो ग्लास सरळ ओठाला लावला. ते बघून नित्याचे डोळेच मोठे झाले. अरे अरे ए बुरट्या, ते दूध वहिनीसाठी होतं. त्याला पिताना बघून तर नित्याचा तोंडाचा भला मोठा आवाजलेला. म्हणजे दुसऱ्याच्या तोंडचा घास काढून खातानाही ह्या माणसाला काहीच कसं वाटू नये हाच प्रश्न पडला होता तिला. पण त्याला कसं काय वाटणार ना? साहेब तर महानिर्लज्ज होते. तुला पण हवे आहे का? नित्याला रोखून बघताना बघून आरवनेही अर्धा ग्लास संपवून वैतागत तिच्याकडे पाहिलं. अरे तुला कळतंय का? हे मिल्क वहिनीसाठी होतं. सिया संतणतच आरववर खेकासते. नित्या असू दे ग. सिया तिचा भडकलेला चेहरा बघून शांततेत बोलली. सी, तिला काही प्रॉब्लेम नाही, मग तुझ्या का पोटात दुखतंय? तसही सध्या ह्याची सर्वात जास्त गरज मलाच आहे. आणि मी पिलं काय आणि तिने पिलं काय, मुळात एकच झालं. आरवने पूर्ण ग्लास रिकामी करत नित्याला हसून दाखवलं. तशी नित्याने निर्लज्जम सदा सुखी या आविर्भावात नकारार्थी मान हलवली. आरव, तुझं ढोसून झालं असेल तर आता सांगशील का तुझ्या त्या खडूस भाईला कसं अडवायचं ते? जर ते परत ऑफिसला निघून गेले ना, तर तुलाही आज या गार्डन मध्येच उघड्यावर झोपावं लागेल. सियाची धमकी ऐकून आरवचं नुकतंच पिलेलं दूध परत घशापर्यंत आलं ना. पण त्याने आवंडा गिळत ते कसं बस खाली ढकललं. आता भाईची शिक्षा मला का, या विचारातच तो इवलूस तोंड करून सियाकडे बघतो. पण त्याच्या थोबड्यावरचा उडालेला रंग बघून नित्याने तिचं भस्कन बाहेर येणारं हसू कसं बस अडवत चेहरा फिरवला. नाही तर तिला माहीतच होतं त्याचा राग काय तिच्यावरच निघणार. अगं बाई, निदान विचार करायला तरी या गरीबाला थोडा टाइम दे ग. इतक्या झटपट तर मॅगीही नाही बनत, त्यालाही 2 मिनिटं तरी लागतात ना. पण तू तर अशी काय सहज बोलतेय
जणू पाळलेल्या कुत्र्याला अडवायचं आहे आपल्याला. माझ्या आई वाघ आहे तो वाघ. त्याच्या समोर अतीचा करत गेलो ना तर माझीच बळी जायची. थांब, मला नीट विचार करू दे. आरवला तर आता काय करू आणि काय नको काहीच सुचत नव्हतं. बाय द वे, मी आयडिया देऊ का? त्या दोघांची चाललेली चकमक बघता नित्यानेच न राहून मध्ये तोंड घुसवलं. तिला फक्त इतकं कळालेलं की तिच्या भाईला अडवायचं आहे. तुला ह्यातला काही अनुभव आहे का? आरवने वैतागून डोळे फिरवत तो परत विचार करू लागला. सियाही तिच्याच विचारात होती. इथे अनुभवाचा काय संबंध? मला काही कुठे जॉब इंटरव्ह्यूला जायचं आहे का? नित्याला त्याच्या बोलण्याचा संदर्भच लागला नाही, म्हणून तिचं तोंड किंचित गोळा झालं. इथे माझी गर्लफ्रेंड असूनही मला भाईला कसं अडवायचं ते सुचत नाही आहे. तिथे तू सिंगल बसली या लव्ह मॅटर बद्दल काय सोल्युशन काढणार? माझी क्युटी तर गोड बोलल्यावर लगेच कन्व्हिन्स होते, पण इथे भाई कन्व्हिन्स होईल असं वाटत नाही. त्याला तर गोडाचीच ॲलर्जी आहे ना. आरवचं तर डोकं भलत्या दिशेला जाताना बघून सियाची आता चिडचिड आणखी वाढली. आरव, तुझं प्रवचन देऊन झालं असेल तर आता बोलशील का? सिया तिची होणारी चिडचिड बघता तिथल्याच एका बेंचवर बसून डोकं पकडलं. सकाळपासून अगदी याचा विचार करून करून तिचं डोकं आता खरंच फुटायची वेळ आलेली. त्यामुळे ह्या दोघांची शाब्दिक तू मेही तिला सहन होत नव्हती. आणि आता जर ते चुकून जरी भांडले असते तर नक्कीच आता तिने गार्डन मधलाच एक दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला असता. सिया, आरवला तर काहीच सुचत नव्हतं. तरी तो सियाला समजवू पाहत होताच की मध्येच नित्या पचकली. वहिनी, अगं सिंपल फंडा आहे. जसं आज दिवसभर भाईने तुला अवॉइड केलं तसं तू भाईला अवॉइड कर. मग बघ, तो स्वतःच तुझ्याशी बोलायला येईल. नित्याने तिची कल्पना सांगताच सियाच्या डोळ्यात चमक आली. तर आरवची नजर मात्र तीक्ष्ण होऊन तिच्यावर खोलवर रोखली गेली. जणू ही सिंगल असताना हिला ही ट्रिक कशी माहीत हाच प्रश्न होता त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला. नित्या, तुझी तो ग्रेट हो यार, पण तुला का वाटतंय हाच फॉर्म्युला वर्क करेल ते? सियाने सोल्युशन भेटताच अत्यंत आनंदाने तिला मिठीच मारली. पण आरवचे कान मात्र त्याच्याही न कळत ती काय उत्तर देते ह्यावर येऊन अडकलेले. ते तर मी माझ्या मॉमला खूपदा या ट्रिक वापरून डॅडला सतवताना बघितलं आहे. मग माझे डॅडही मम्माच्या खूप मागे मागे करतात. आणि एकदा मीही हा फॉर्म्युला कोणावर तरी ट्राय करून बघितला. अँड येस, इट्स रिअली वर्क. नित्या अक्षरशः हसून सांगत होती. पण इथे आरवच्या कपाळावर मात्र वक्र रेषा उमटलेली. पण आता सियाचा मॅटर आधी सॉल्व्ह करू या विचारात त्याने सध्या तरी नित्याला होल्डवर ठेवलं. नाहीतर आता तलवार भाले सगळी हत्यारं घेऊन ही दोघं युद्धाला सुरू झालीच असती. अजून थोडंफार प्लॅनिंग करून ही तीन माकडं 11च्या ठोक्याला आत आली. तोपर्यंत आजी आणि सुवर्णा त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या होत्या. आहा सिया, यार तुझ्या हातात तर खरंच जादू आहे. खरंच आत्ता कुठे जाऊन डोकं खूप हलकं हलकं वाटतंय. सिया आत येताच हॉलमध्ये बसून आरवला केसांना मसाज करून देत होती. त्याचं डोकं दुखत असल्याने तिनेच त्याला जवळ बसवलेलं. त्याच्या वाक्यावर सिया तर नुसतीच गालात हसली. पण नित्याही तिथेच मोबाईल मध्ये बघत बसलेली तिला गप्प राहावलं गेलं नाही. मेंदू खाली पडला का बघ म्हणून हलकं वाटत असेल. नित्याने कळ काढताच सियाने तिला नजरेनेच शांत बसायचा इशारा केला. पण आरव बाबांनी रागीट कटाक्ष टाकला ना. असा काय बघतो? मी काही चुकीचं बोलली का आरू बेबीला? नित्या आरवचा लाल झालेला चेहरा बघून मुद्दाम त्याला त्याच्या क्युटीच्या टोन मध्ये बोलून अजून खिजवते.
तसा आरव तर रागाने दात ओठ खाऊ लागला. नित्या डोंट. आरव काही बोलणार की त्यांच्या कानावर गाड्यांचा आवाज आला आणि इथे तिघांच्याही पार्टीचा कणा भीतीने झटक्यातच ताट झाला. म्हणजे त्या राक्षसाची इतकीच भीती वाटत होती तरी त्याच्या सोबत किडे का करायचे होते ह्यांना काय माहीत. वहिनी भाई आला वाटतं. नित्याची तर सर्वात जास्त फाटलेली. मग आत्ता तू म्यूट वर ना. आरवने नित्याच्या तोंडाचा उडालेला रंग बघून कसं बस त्याचं हसू आवरलं. आत्ता काही सेकंदापूर्वी मॅडम फुल तोऱ्यात त्याला खिचवत होत्या. मग आत्ता हवा फुस झाली का. पण इथे सियाचं हृदय मात्र भीतीने आणि एका अनामिक ओढीने धडधडू लागलेलं. भलेही त्याच्यावर प्रचंड राग आलेला तिला, पण काय करणार ना. हे हृदय जे सकाळपासून कोमात गेलेलं ते त्याच्या फक्त चाहुलीनेच कळवळत त्याच्यापर्यंत पळायला लागलेलं. खूप तडपवलं होतं आज त्याने तिला आणि ती तडपच तिच्या डोळ्यात अश्रू बनून जमा झाली. आरव तू 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 गप्प बस हा. नित्या आरवला राग दाखवून पटकन सियाच्या बाजूला झाली. एखाद्याने स्वतःच्या भावालाच किती ते घाबरावं तरी. सिया रिलॅक्स. तुला त्यांच्याकडे एकदाही बघायचं नाही आहे. त्यांनी दिवसभर तुला किती सतावलंय आणि किती रडवलंय हे विसरली का तू. सिया मनातच स्वतःचा डगमगणारा निश्चय तिनके जमवून जोडतच होती की त्याचा तो भारग्रस्त आवाज त्याच्या बुटांच्या आवाजासोबतच ताल धरतच कानावर पडला आणि इथे या तिघांचेही धाबे दणाणले. कारण आत्ता ही साहेब कोणावर तरी फोनवर आग ओकत होते वाटतं. आय डोंट वॉन्ट एनी सिंगल रिझन रॉबर्ट. डू वॉट एव्हर यू वॉन्ट बट फाइंड हिम. अदरवाइज आय डेफिनेटली किल यू. अग्नेय त्याची दमदार पावलं उचलत मागून पळणाऱ्या रॉकीला हाताने सोबत चालायचा इशारा करत डायरेक्ट लिफ्टकडे वळला. तो त्याच्या फोनमध्ये इतका हरवला होता की त्याचं तिथेच हॉलमध्ये बसलेल्या या तिघांकडे लक्षही गेलं नाही. सकाळपासून सियाच्या रागात त्याने पूर्ण स्टाफला अगदी नको करून सोडलेलं. ती घरी जायचं काय बोलली त्याने तर फर्स्ट अँड सेकंड शिफ्टच्या स्टाफलाही घरी जाऊ दिलं नाही. तिचा खूप राग आलेला त्याला आणि त्याच रागात त्याने तिचा फोनही उचलला नव्हता. ती आपण घरी पोहोचलो हे सांगण्यासाठी कॉल करत असेल या आविर्भावात त्याने तिच्याशी न बोलणंच पसंत केलेलं. पण तिच्या घराबाहेर त्या झालेल्या घटनेनंतर त्याने हिडन सिक्युरिटी लावली होती. तो सुदेश परत तिथे आला तर पकडायला. त्यामुळे तिच्या सेफ्टीचं त्याला टेन्शन नव्हतं. पण राग मात्र होता. त्यात आज ती मेन्शनवर नसणार हे अज्युम करून तो घरीही येत नव्हता. पण शेवटी तिच्या प्रेमाने फाईलचं निमित्त काढून का असेना त्याला घरी यायला मजबूर केलं शेवटी. पण आत्ता त्याला असं डायरेक्ट जाताना बघून सियाचे डोळे मात्र भरून आले. बघणार नव्हतीच ती त्याला, पण त्याची लिफ्टकडे जाणारी पावलं मान खाली करूनही दिसली तिला आणि तिने वर बघितलं. त्याने आपल्याकडे एक नजरही पाहू नये ह्याचं तिला आत्ता खूपच वाईट वाटलं आणि ती उठून डायरेक्ट तिच्या रूमकडे पळाली. ह्यापेक्षा जास्त त्याचं इग्नोर करणं तिला सहन होणारच नव्हतं. सिया उठून जाताच आरवने मारलेल्या आवाजाने लिफ्टमध्ये पाऊल टाकलेला अग्नेयचा पाय जागीच धिजला आणि त्याने झटक्यातच मागे वळून पाहिलं तर सिया तिच्या रूममध्ये गेलेली दिसली त्याला. जाना आणि आत्ता कुठे जाऊन त्याचं धडधडणारं हृदय क्षणातच शांत झालं ना. त्याच्या भडकलेल्या रागावर तिच्या पाठमोऱ्या आकृतीनेही पूर्णविराम लावला होता. त्याला वाटलं ती दुपारनंतरच निघून गेली असेल म्हणून सकाळच्या भांडणानंतर तो तिच्यावर इतका चिडलेला की त्याने स्वतःला रागात कामात अक्षरशः झोकून दिलेलं.
पण आता ती कुठे गेली नाही. या सत्याने त्याचं मन किती ते सुखावून गेलं ह्याची तिथे कोणाला कल्पना तरी होती का. पण हेच त्याने फोन उचलून तिचं ऐकलं असतं तर निदान तो ताटकळलेला स्टाफ स्वतःच्या घरी तरी गेला असता. पण त्यांनाही दिवसभर वेशीला घेऊन त्यांच्या शिव्या शाप घेत बसलाय हा माणूस. नित्या ही सियाच्या मागे गेली. तसही या वाघासमोर ती काय थांबणार होती ना. काय यार भाई, तुझ्यामुळे सिया माझी हेड मसाज अर्धी सोडून गेली. किती भारी वाटत होतं यार मला. जाऊ दे, मीच जातो तिच्या रूम मध्ये. घ्या या माणसाला ह्याच्या मशातच पडलंय. म्हणजे इथे या दोघांच्या जीवात आग लागलीये. पण ह्या माणसाला त्याचं काही आहे का बघा. हा तर त्या मसाजच्या नादात त्यांचा प्लानही विसरून गेला. पण अग्नेय तो अजूनही तिथेच धिजून सियाच्या रूमकडे बघत तसाच उभा होता. या आनंदालाही त्याला रिॲक्ट करता येत नव्हतं. बॉस, आय एम वेटिंग आउटसाइड. रॉकी मुद्दामून त्याला निघायचं आहे ह्याची आठवण करून देताच अग्नेयची रागीट नजर त्याच्यावर पडली आणि तो जीव मुठीत घेऊन पुढच्या क्षणी बाहेर पळाला. म्हणजे तो शांत बसूनही लोकांना ते बघवत नाही का. उगाच नसत्या काड्या लावून स्वतःची चिता स्वतःच पेटवतात. पण बदनाम मात्र तो होतो. आता मात्र अग्नेयच्या ओठांवर हलका हसू पसरलं. त्याने एक नजर सियाच्या रूमकडे बघून तो गालात हसतच लिफ्ट मध्ये घुसला. म्हणजे हे काय साहेब तिच्या मागे मागे करत नसतात वाटतं. राक्षस, रावण, खडूस, किती वाईट असावं एखाद्याने. मी त्यांना इग्नोर करणार असं ठरलेलं ना आपलं. मग आताही त्यांनीच मला इग्नोर का केलं. आणि सकाळपासून तेच तर मला इग्नोर करतायत ना. मग मी कधी करायचं, कधी. आता तर मला इथे थांबायचंही नाही. त्यांना माझी काहीच पडली नाही तर मी का त्या खडूसचा इतका विचार करू. सडू करपलेलं तोंड घेऊन राहू दे एकटेच. सिया अग्नेयला कितीतरी वेळ शिव्यांची आहुती वाहत आत्ता कुठे जाऊन रडत बडबडत झोपी गेली. तेव्हा कुठे नित्या आणि आरवने सुटकेचा श्वास घेतला. एकतर ही रडता रडता काय बडबडत होती तेच त्यांना कळत नव्हतं. पण ती अग्नेयला शिव्या घालत होती हे मात्र समजलेलं. हुश, झोपली बाबा ही एकदाची. नाही तर मला वाटलं आज पण जागरण गोंधळ होतो की काय. आरव उठून उभा राहत त्याचं अकडलेलं अंग इकडे तिकडे करत कडाकड मोडतो. चल तू पण निघ आता, मला पण झोपायचं आहे. नित्या सियाच्या बाजूला आडवी होत त्याला लगेच उडवून लावते. पण आता ते लेकरू तिच्याशी भांडण्याच्या अजिबात मूडमध्ये नव्हतं. ओके, गुड नाईट, झोप शांत. तो तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून तिथून निघून जाताच नित्या तर डोळे फाडून त्याला बघतच राहिली. ह्याला काय झालं. चक्क मला पॅम्पर करून गेला. अगं वेडे, तो रागातही तुला पॅम्परच करत असतो. पण तुला ते कळत नाही त्यात त्याची काय चूक. तर चला बघू आता आपला अग्नेय आता थांबतोय की जातो परत ऑफिसला. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुढचा भाग तुमच्या अपेक्षेला उतरेल ह्याची मी आत्ताच खात्री देतेय. त्यासाठी पुढच्या भागाची आवर्जून प्रतीक्षा करा. आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून लाईक देऊन कमेंट्स करून सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअरही करा. आणि ह्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा.